महिला वर्गांसाठी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा आलेला आहे। त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। पहिला हप्ता हा महिलांचा काल दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जमा झालेला आहे। त्याचा सुद्धा प्रूफ मी तुम्हाला देणार आहे की 14 तारखेला ही पेमेंट आलेली आहे। त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता पुढे देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। आणि ज्यांचा पहिला हप्ता काल आलेला नाही त्यांना सुद्धा महत्त्वाची अपडेट माहिती देणार आहे की त्यांचं काय चुकलं आहे किंवा कशामुळे त्यांचा हप्ता आलेला नाही। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। नमस्कार, माझं नाव आहे भूषण वाडेकर। BW एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या। त्या चॅनलवरती आपण नवनवीन अपडेट माहितीही शेअर करत असतो। तर आपल्या सर्वांनाच माहिती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनामार्फत सुरू झालेली आहे। त्यासाठी 1,500 रुपये प्रति महिना एवढा महिलांना मिळणार आहे। त्याचे जे अर्ज आहे ते मागील महिन्यात भरण्यात आले होते व त्याचा पहिला हप्ता हा 17 ऑगस्ट पूर्वी येणार होता। तर त्या संदर्भात खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता जुलै व ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा देण्यात आलेला आहे। तुम्ही वरती स्क्रीनशॉट बघू शकता, हे बँकेचं स्टेटमेंट आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी 3,000 जमा झालेले आहेत। तर खाली नोटसुद्धा दिलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी असं शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे। तर बघा, बऱ्याच महिला वर्गांना हा हप्ता आलेला नाही। त्यांनी काय करायचं आहे तर पहिल्यांदा एक नोट लक्षात ठेवा, हा जो हप्ता येणार आहे हा टप्प्याटप्प्याने दिनांक 17 ऑगस्ट 2024 पर्यंत येणार आहे। तर तुम्ही अजून 2 ते 3 दिवस वाट बघा, 15-16 पर्यंत वाट बघा। जर तुमचा हप्ता आला नाही तर तुम्ही बँकेत जाऊन तुमचं आधार सीडिंग करणं गरजेचं आहे। ज्या अकाउंटला तुमचं आधार सीडिंग असेल त्याच अकाउंटला हा हप्ता येणार आहे। समजा तुम्ही जर SBI बँकेचं अकाउंट दिलं आहे आणि तुमचं जर आधार सीडिंग कॅनरा बँकेत झालं असेल तर तुम्हाला हप्ता जो आहे तो कॅनरा बँकेत जाईल। तुमचे एकापेक्षा जास्त अकाउंट असेल तर ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग झालेलं असेल त्याच बँकेमध्ये तुमचा हप्ता हा येणार आहे। तुम्ही अर्ज करताना कुठलाही बँक अकाउंट दिलं असेल, पण जर तुमचं आधार सीडिंग दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला लिंक असेल तर त्या बँकेमध्ये तुमचा पहिला हप्ता हा जाणार आहे। त्यामुळे महिला वर्गाने तुमचे जर एकापेक्षा जास्त अकाउंट असेल तर त्या बँकेत जाऊन आधार सीडिंग झालेलं आहे का, पहिला हप्ता आलेला आहे का ते सुद्धा चेक करा। आणि कोणत्याही प्रकारची जर अडचण तुम्हाला येत असेल तर मला खाली कमेंट करा, मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।